जय हिंद मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे काही झेडपी जिल्हा परिषदला ज्यांचं सिलेक्शन झालं आहे. तसंच बघायचं आहे शिक्षक भरतीमध्ये जे 11,085 उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं आहे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये. तर त्या संदर्भात बघा, ज्यांचं जिल्हा परिषद रायगड या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर त्या संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे. तर हे पत्र बघा, आजचं पत्र आहे 27/2/2024चं. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे. तर ज्यांचं जिल्हा परिषद रायगडमध्ये सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी या ठिकाणी बघा, महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी व्हेरिफिकेशन संदर्भात शेड्यूल तयार करण्यात आलं आहे. तर त्या संदर्भात या ठिकाणी बघा, महत्त्वाचं हे पत्र आहे. तर जे या ठिकाणी बघा, जे ठिकाण देण्यात आलं आहे तर ते ठिकाण बघा, महत्त्वाचं व्हेरिफिकेशन हे 4/3/2024 ते 6/3/2024 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 4 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत या ठिकाणी शेड्यूल सध्या देण्यात आलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं. तर जे काही ठिकाण असणार आहे तर बघा, टिपणीस सभागृह शिवतीर्थ 3रा मजला रायगड जिल्हा परिषद इमारत जिल्हा रुग्णालय समोर अलिबाग जिल्हा रायगड महाराष्ट्र. तर ह्या जो ॲड्रेस दिला आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेड्यूलनुसार तुमचा जो नंबर या ठिकाणी बघा खाली दिला असेल तर 4 ते 6 तारखेदरम्यान म्हणजे 4/3/2024 ते 6/3/2024ला तुम्हाला संबंधित जो ॲड्रेस दिला आहे तर या ॲड्रेसवरती तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकतात महत्त्वाचं जे काही वेळापत्रक आहे तर ह्याच्यात जे काही नंबरिंग देण्यात आली आहे. तर 3 दिवस व्हेरिफिकेशन होणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही कागदपत्रे चेकलिस्ट देखील देण्यात आली ती आपण खाली बघणार आहोत. तसंच बघा, महत्त्वाचं मराठी आणि उर्दू माध्यमाचं असणार आहे. तर 4 तारखेला मराठी माध्यमचं 1 ते 275 जो क्रमांक असेल, खाली यादी देखील देण्यात आली, ती यादी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तुमचा जो नंबरमध्ये या ठिकाणी क्रमांकामध्ये तुमचं नाव असेल तर त्या दिवसाला तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा. तर 4, 5, 6 तर संबंधित बघा, जे काही महत्त्वाचं उर्दू माध्यमाचं 6 तारखेला या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर ह्याच्यात बघा, जे काही महत्त्वाचे कागदपत्र देण्यात आले आहे तर ही कागदपत्र तुमच्याकडे आहे किंवा नाही तुम्ही एकदा सध्या अजून देखील चेक करून घ्या. तर ह्याच्यात बघा, सविस्तर जे काही आपण पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेली स्वप्रमाणपत्राची जी काही प्रत आहे तर ती बघा, प्रत तुम्हाला या ठिकाणी मूळ प्रत फोटो स्वाक्षरीसहित ती तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून ती प्रिंट केलेली असेल तुमच्याकडे. त्यानंतर शैक्षणिक अर्थामध्ये जे काही SSCचं म्हणजे 10वीचं या ठिकाणी गुणपत्रक, त्यानंतर मग प्रमाणपत्र. मग ह्याच्यात बघा, जे महत्त्वाची डेट देण्यात आली आहे तर ते गुणपत्रक 12/2/2023 पूर्वीचे असायला पाहिजे. कारण आपल्याला जी काही अर्हता आहे तर त्याची गाईडलाईननुसार या ठिकाणी 12/2/2023 पूर्वीचं आपली जी शैक्षणिक अर्हता आहे तर त्याच्या संदर्भात महत्त्वाचे जे प्रमाणपत्र आहे तर ते असायला पाहिजे. मग ह्याच्यात तुमच्याकडे 10वीचं गुणपत्रक आणि जे प्रमाणपत्र, त्यानंतर 12वीचं देखील त्याच पद्धतीने गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, हे 4 डॉक्युमेंट झाले. त्यानंतर तुमचं पदवीचं बघा गुणपत्रक, तर त्याच्यामध्ये बघा, संबंधित विषयामध्ये किमान 50% गुणासह उत्तीर्ण संदर्भात. कारण जे महत्त्वाचे 3 GR होते तर ते GR तुम्ही एकदा या ठिकाणी बघा बघून घ्या, जे शिक्षकाची पात्रता आहे त्या संदर्भात. तर आपल्याकडे पदवी गुणपत्रक हे देखील असायला पाहिजे आणि जे काही पदवी परीक्षा प्रमाणपत्र तर ते देखील आपल्याला 12/2/2023 पूर्वीचे आपल्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर बघा, जर तुमची PG असेल, पदव्युत्तर जी काही परीक्षा असेल पदवीची PG पोस्ट ग्रॅज्युएशन, तर त्याचं देखील तुम्हाला गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे तर ते डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ते पण जे काही मूळ म्हणजे जे ओरिजिनल तुम्हाला या ठिकाणी सध्या लागणार आहे. त्यानंतर व्यावसायिक अर्हतामध्ये हे देखील तुम्हाला 12/2/2000 पूर्वीचं लागणार आहे. मग व्यावसायिक अर्हतेमध्ये बघा, जे काही शिक्षणशास्त्र पदविका गुणपत्रक म्हणजे तुमचं DED असेल, DLED असेल, DTED असेल किंवा मग TCH असेल तर ह्याचं तुम्हाला मूळ गुणपत्रक आणि ह्याचं जे प्रमाणपत्र असतं म्हणजे जे शिक्षणशास्त्र पदविकेचं प्रमाणपत्र, तर हे देखील तुम्हाला या ठिकाणी मूळ जे प्रत असेल तर त्या ठिकाणी ओरिजिनल लागणार आहे. त्यानंतर तुमचं पुढे शिक्षणशास्त्र पदवी असेल, मग त्याच्यामध्ये BEd असेल, BLED असेल आणि BSc ED असेल तर ह्या संदर्भात तुमचं क्वालिफिकेशन असेल तर ते देखील तुम्हाला गुणपत्रक आणि प्रमाणपत्र या ठिकाणी दोघी गोष्टी तुम्हाला लागणार आहे. या ठिकाणी पुढचं पॉईंट देण्यात आले 14 नंबरचा MSc IT संदर्भात. तुम्ही जर सेल्फ सर्टिफायमध्ये MSc ITला यस केलं असेल तर तुम्हाला हे या ठिकाणी हे प्रमाणपत्र लागेल. तुमचं नो असेल तर काही हरकत नाही. त्यानंतर बघा, पुढचं आहे TET संदर्भात 15 नंबरचं शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 TETचं या ठिकाणी प्रमाणपत्र. जर तुमचं सिलेक्शन 1 ते 5 साठी झालं असेल तर या ठिकाणी TET 1 पेपर असलेला जो महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायला पडेल. किंवा मग तुम्ही जर CTET परीक्षा 1 जर उत्तीर्ण असाल 1 ते 5 साठी तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायला पडेल. CTETचं प्रमाणपत्र हे आपल्याला डिजिलॉकर जो ॲप आहे तर त्या डिजिलॉकर ॲपमध्ये सध्या आपल्याला मिळून जातं. तर तिथे तुम्ही PDF डाउनलोड करा आणि ती PDFची तुम्ही प्रिंटही काढून घ्या सविस्तर. मग त्याच्यामध्ये दोघी प्रकारचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक दोघी CTETचं तुम्हाला काढायचं आहे. नंतर बघा, महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही TET भाषा 2 किंवा CTET भाषा 2 तर ह्या संदर्भात देखील तुमचा 2 पेपर जर उत्तीर्ण असेल म्हणजे तुम्ही 6 ते 8 साठी जर पात्र किंवा सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला दुसऱ्या पेपर संदर्भात TET किंवा CTETचं या ठिकाणी उत्तीर्ण असल्या संदर्भात
ते देखील प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर बघा जे काही अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणीचं आपलं गुणपत्रक होतं, टेटचा जो मार्कशीट होता तो मार्कशीट सध्या लागणार आहे. आणि ज्यांच्याकडे मार्कशीट सध्या नाही तर त्यांनी जी यादी आहे आपली टेटची मार्कशीटची, तर त्याच्यात तुमचं ज्या ठिकाणी नाव असेल तर त्या नावाचा जो पेज असेल तर तो पेज तुम्ही प्रिंट काढून घ्यायचा आहे, तो देखील चालून जाणार आहे. त्यानंतर इतर जे आवश्यक जे कागदपत्र आहे आरक्षणासंदर्भात, मग त्याच्यात जातीचा दाखला आहे, म्हणजे जातीचा दाखला या ठिकाणी ST जे असेल, SC असेल, जे ज्यांना लागू आहे जातीचं प्रमाणपत्र तर त्यांना या ठिकाणी लागेल. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट देण्यात आला आहे, जात वैधता प्रमाणपत्र ST अनिवार्य आहे, म्हणजे या ठिकाणी बघा कंपल्सरी करून दिलं आहे. जे काही ST प्रवर्गाचं जे उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे तर त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र आहे तर त्यांना या ठिकाणी सादर करायचं या ठिकाणी बघा कंपल्सरी करण्यात आलं आहे. ST अनिवार्य ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायला पडेल. त्यानंतर नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र आहे, याच्यामध्ये SC ST यांना वगळून ज्यांना NCL सध्या लागू आहे तर त्यांनी हे प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र हे या ठिकाणी बघा प्रिंट असते तर ते प्रिंट काढून तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे तुमच्याकडे LC असेल किंवा मग TC असेल तर ह्यापैकी तुम्ही कोणतंही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तुमचं बघा जन्म प्रमाणपत्र, मग जन्म प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी बघा शाळांत प्रमाणपत्र असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल तर ह्याच्यामध्ये 16/10/2023 रोजीचे वय ह्याच्यात विचारात घेतला जाणार आहे. कारण जन्म प्रमाणपत्र किंवा जो काही शाळा सोडल्याचा दाखला आपला वयाशी निगडीत असतं तर ह्याच्यापैकी तुम्ही कोणताही या ठिकाणी सादर करू शकतात. त्याच्यात जन्म प्रमाणपत्रामध्ये जी आपली 10वीचं प्रमाणपत्र असतं, मार्कशीट आणि प्रमाणपत्र, तर ते प्रमाणपत्र देखील तुम्ही देऊ शकतात आणि शाळा सोडल्याचा दाखला देखील या ठिकाणी सादर करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं तुमचं महाराष्ट्रातील जे काही रहिवासी असल्याच्या म्हणजे अधिवास दाखला ज्याला आपण डोमोसाईल म्हणतो तर ते डोमोसाईल देखील तुम्हाला सादर करायला पडेल. आणि जे बघा 865 गावातील जे उमेदवार असेल तर त्यांनी संबंधित गावातील असल्याचा रहिवासी दाखला सादर करणे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. त्यानंतर इतर जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन हे तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी बघा घेऊन जायचं आहे. ऑब्लिक आहे ह्यांच्यापैकी कोणतंही एक तुमचं जो काही फोटो प्रूफसाठी, आणि पासपोर्ट देखील तुम्हाला या ठिकाणी राहू द्या. पासपोर्ट फोटो जर तुमचे काढले नसेल तर ते फोटो देखील तुम्ही काढून घ्या, एक्स्ट्रा जर मागितले तर त्या ठिकाणी तुम्ही सादर करायचे. त्यानंतर ज्यांचं अपंगत्वाचा दाखला असेल तर त्या संदर्भात किमान 40% दिव्यांग असेल असं या ठिकाणी संगणकीय प्रणालीमार्फत वितरित केलेले प्रमाणपत्र लागेल. माजी सैनिकचा दाखला, खेळाडू असेल तर खेळाडू संबंधित, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथचं या ठिकाणी बघा आरक्षण असेल तर त्यांना संबंधित हे दाखले त्या ठिकाणी सादर करायला पडेल. त्यानंतर आत्महत्याग्रस्त जे काही शेतकऱ्याचं पाल्य असेल आणि त्याचं आरक्षण असेल तर त्यांना हे प्रमाणपत्र सादर करायला पडेल. त्यानंतर बघा जर या ठिकाणी तुम्ही निवडणूक कर्मचारी असल्यासंदर्भात, म्हणजे 1991 जनगणना किंवा मग 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याचे तुम्ही जर या ठिकाणी लाभ घेत असाल तर त्या संदर्भात पात्रता प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तसंच अंशकालीन कर्मचाऱ्यासंदर्भात महत्त्वाचं तहसीलदारांनी प्रमाणपत्र देतात तर ते लागेल अंशकालीन जे असेल ते. त्यानंतर बघा ज्यांचं विवाहानंतर ह्या ठिकाणी नावात बदल जर झाला असेल तर त्या संदर्भात राजपत्र या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे, तर त्या ठिकाणी सादर करायचं आहे. कारण या ठिकाणी राजपत्र म्हटलं आहे तर तुमचं जर नावात बदल असेल तर त्या संदर्भात तुम्ही तसं राजपत्र या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं आहे किंवा बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर हमीपत्र आहे, तो दस्तावेज या ठिकाणी बघा सोबत असतो तर ते दस्तावेजसोबत वैध असलेले जे हमीपत्र असतं तर ते सादर करायचं आहे. असं या ठिकाणी महत्त्वाचे डॉक्युमेंट शिक्षणाधिकारी जे काही रायगड, जिल्हा परिषद अलिबाग, तर ह्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट संदर्भात महत्त्वाचं व्हेरिफिकेशन संदर्भात या ठिकाणी आलेलं आहे. तर जी काही तारीख आहे 4 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत 3 दिवस सध्या व्हेरिफिकेशन असणार आहे. तर ही जी यादी देण्यात आली आहे तर ह्या यादीमध्ये जो तुमचा क्रमांक असेल तर त्या क्रमांकानुसार आता पहिल्या दिवसाला 4 तारखेला म्हणजे तुमचं 1 ते 200 जो नंबर आहे या ठिकाणी बघा 1 ते 275 हा जो क्रमांक आहे सध्या, तर त्या क्रमांकांनी ज्यांचं उमेदवारांचं नाव असेल त्यांनी 4/3/2024ला उपस्थित राहायचं आहे. वरील जे काही डॉक्युमेंट असेल हे सर्व संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे. आणि ह्याचा बघा जो काही झेरॉक्स प्रत असेल तर ती झेरॉक्स प्रत या ठिकाणी देण्यात आलं आहे बघा टीप, तर ह्याच्या मूळ कागदपत्राची पडताळणीसाठी उपलब्ध करून द्यावी व एक जो प्रत आहे आणि पासपोर्ट साईज फोटोसह सादर करणे आवश्यक राहील. तर या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो देखील लागणार आहे. तर आताचा जो काही महत्त्वाचा लेटेस्ट जो असेल तर तो फोटो तुम्ही काढून घ्या आणि एक संच आहे तो झेरॉक्स करून घ्या. अटेस्टेड, सेल्फ अटेस्टेड या ठिकाणी तुम्ही करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेडी राहायचं आहे. तर जे 1 ते 75चे जे नंबर आहे म्हणजे ते नंबर कुठे बघायचे तर ह्या ठिकाणी बघा यादी देखील देण्यात आली आहे ज्यांचं रिकमेंडेशन या ठिकाणी झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी बघा जो नंबर देण्यात आला आहे तर इथं बघा सिरियल नंबर आहे, ही यादी देण्यात आली आहे रायगड संदर्भात, सिलेक्शन संदर्भात. तर हे जे नंबर आहे 1, 2, 3 असे जे काही नंबर आहे तर ह्या नंबरमध्ये तुमचा जो नंबर असेल
नाव असेल तर त्या संबंधित नाववाल्यांनी जी काही डेट देण्यात आली आहे तर त्या डेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आता 4 तारखेला जे 1 ते 275पर्यंत सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे इथून 1, 2, 3, 4 पासून 275पर्यंत या ठिकाणी बघा ज्यांचं नाव असेल तर त्यांनी एकदा चेक करून घ्यायचं आहे, त्या दिवसाला उपस्थित राहायचं आहे. तर आशा करूया तुम्हाला माहिती व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. तर निश्चित राहा, अजून तुमच्याकडे दिवस आहे. संपूर्ण जो काही डेटा आहे हे जे चेकलिस्टप्रमाणे तयार करा आणि तुम्हाला ज्या काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आपल्या चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे डॉक्युमेंट हे पूर्ण सक्सेसफुल हो आणि तुम्हाला लवकरात लवकर जो काही नियुक्ती आदेश आहे तो तुम्हाला प्राप्त हो. तर सर्वांना खूप साऱ्या आपल्या द गुरुजी चॅनलकडनं शुभेच्छा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. ही जी लिस्ट आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आली आहे. लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ही लिस्ट एकदा बघून घ्या. तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद.